मराठा समाज म्हटल्यानंतर कसं काय पाटील बरं आहे का हे हा प्रश्न खूप जुना झाला. कारण पाटलांचं बरं होतं, बरं आहे आणि बरं राहणारच आहे. कारण एक असं नाव ज्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित या संस्थेलाच नव्हे तर प्रत्येक मराठ्याला आणि प्रत्येक मराठी माणसाला मोठं केलं, असं जबरदस्त पर्सनॅलिटी असणारं रुबाबदार व्यक्तिमत्व श्री नरेंद्र पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया आपण मार्गदर्शनासाठी आम्हाला उपकृत करावं. जरा जोरदार टाळ्या नरेंद्र पाटील साहेब यांच्यासाठी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना प्रणाम आणि वंदन करून आज मी उद्योजक होणार या कार्यक्रमाच्या निमित्त आत्ताच ज्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडले ते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, विधान परिषदेचे आमदार आणि उद्योगपती आदरणीय प्रसादजी लाडसाहेब, आमचे नवी मुंबईकर ज्यांनी शिर्डी देवस्थान संस्थेमध्ये चेअरमनपद भूषवल्यानंतर त्या संस्थेचा चेहरामोहरा बदलला. त्याचबरोबर आज त्यांचे 3 पुस्तकांचंही उद्घाटन, त्यांनी लिहिलेल्या 3 पुस्तकाचंही उद्घाटन झालं. आदरणीय सुरेशजी हावरेसाहेब, व्यासपीठावर बसलेले स्वर्गीय शशिकांतजी पवार साहेबांचे चिरंजीव वीरेंद्रजी पवार, त्याचबरोबर सर्व सन्मान्य व्यासपीठ, मला यादी दिलेल्याचा कागद निघून गेला तरीही सतीशजी मगर साहेब, त्याचबरोबर आमचे नवी मुंबईचे उद्योगपती संग्रामजी पाटील साहेब, ज्यांनी चित्रपट ह्या ठिकाणी काढला आणि ज्याचा टीजर आता ह्या ठिकाणी दाखवण्यात आला ते प्रकाशजी बाविस्कर, राजेंद्रजी सावंत, विलासरावजी शिंदे, सौ राजेश्री हेमंतजी पाटील, संतोषजी पाटील साहेब, दिलीपदादा जगताप, त्याचबरोबर कुंदाजी गुरव, प्रवीणदादा गायकवाड, मला वाटतं नाही आलेले उदयजी सामंत उद्योग सेल, संजय यादवरावजी आणि शशांकजी रावले, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व उद्योजक, खास करून या कार्यक्रमाला स्वर्गीय शशिकांतजी पवार साहेबांच्या धर्मपत्नी, मला वाटतं त्यांच्या सुनबाई आणि त्यांच्या परिवारातली सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. उपस्थित सर्व उद्योजक बंधू आणि भगिनींनो, मगासपासूनचे 2 भाषणं मी ऐकल्यानंतर मला थोडा विचार पडला की आमचं महामंडळ छोटंसं आहे आणि या छोट्याशा महामंडळाच्या माध्यमातून तुमची भूक नक्कीच भागेल का, हा मलाही त्या ठिकाणी बसल्यानंतर वाटला. परंतु आमचे मित्र मोरेजी यांनी या कार्यक्रमामध्ये मला येण्यास खूप आग्रह केला, तर मी या ठिकाणी नक्कीच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बद्दल थोडीशी अधिकची माहिती नक्कीच मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आपल्याला कल्पना आहे की स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांचं नाव, ज्यांनी 1980च्या दशकामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली आणि आर्थिक निकषावरती आरक्षण मिळावं. खरं म्हणजे ते एका कामगार चळवळीतले कामगार नेते, जे ग्रामीण भागामध्ये म्हणजे गावाकडे अपुरी असणारी शेती, कमवतो घरात कोणीच नव्हतं म्हणून मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर स्वतः मुंबई पोर्ट्रसमध्ये हमाली केली आणि हमाली करता करता पाटण तालुक्यामधील हमालांना एकत्र केलं आणि त्यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून एक श्रमजीवी कायदा असावा आणि त्या कायद्याकरिता एक माथाडी कामगार कायद्याची निर्मिती त्या ठिकाणी झाली. ज्या महाराष्ट्रामधला हा माथाडी कामगार कायदा भविष्यामध्ये पूर्ण भारत देशामध्ये लागू करण्याचा विचार या ठिकाणी केंद्रीय कामगार मंत्री करत आहेत. त्याच माथाडी कामगार कायद्याचा जन्म वडिलांच्याच माध्यमातून झाला. कालांतराने आदरणीय स्वर्गीय शशिकांतजी पवार साहेब आणि त्यांच्या बऱ्याचशा त्या काळातील चळवळीची मंडळी स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटलांना भेटली आणि मराठा चळवळीचं नेतृत्व करावं ही संकल्पना त्यांना मांडली. याच माध्यमातून महाराष्ट्राच्या विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या सगळ्या जिल्ह्यामध्ये दौरा केल्यानंतर त्यांच्या एक लक्षात आलं की मराठा चळवळीचं नेतृत्व करणं गरजेचं आहे
आणि मराठा समाजालाही आर्थिक निकषावरती आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि तो 22 मार्च 1982चा मोर्चा, ज्या मोर्चामध्ये महाराष्ट्रामधील मराठा समाज प्रामुख्याने, माथाडी कामगार आणि काही समाज जो आरक्षणापासून त्या काळामध्ये वंचित होता, असा सगळाच एकवटला होता. परंतु वडिलांचा स्वभाव थोडासा करारी होता, दिलेला शब्द पाळणारे होते. शब्द दिला, जर प्रश्न सुटला नाही तर उद्याचा सूर्योदय मी पाहणार नाही, म्हणून 23 मार्च 1982ला आपल्या आयुष्याचं त्यांनी त्या ठिकाणी समारोप केला. आणि त्यांच्या नावावरती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे नाव यासाठी महत्त्वाचं आहे, कारण त्या काळामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष किसनराव वरखिंडे होते आणि त्यांनी त्यावेळेला मनोहर जोशी साहेबांकडे काही मागण्या केल्या होत्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी या ठिकाणी त्या महामंडळाची निर्मिती केली. हे महामंडळ बेसिकली मराठा समाजासाठी वर ज्या समाजाला ज्या समाजाला कुठल्याही महामंडळाची योजनेचा लाभ मिळत नाही, अशा समाजाकरिता हे महामंडळ प्रथमदर्शनीय बनवण्यात आलं होतं. कालांतराने ही जी व्याप्ती वाढवली गेली पाहिजे होती ती वाढली नाही. त्याच्यामागची बरीचशी कारणं असतीलच. पण राज्यामध्ये ज्या वेळेला मराठा क्रांती मोर्चेचं आंदोलन झालं, त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही चांगले निर्णय घेतले. त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, त्यांना यदाकदाचित हे महामंडळ मागच्या सरकारने दिलेल्या महामंडळाप्रमाणेच एखाद्या आमदाराला खुश करण्यासाठी महामंडळ, मग त्याने पाहिजे त्याला कर्ज द्यावं, ह्याचे कागदपत्र तो कर्ज घेऊन जातोय असे करू शकले असते. परंतु त्यांच्या एक लक्षात आलं फडणवीस साहेबांची, की ह्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या स्वार्थापेक्षा समाजाची फार मोठ्या प्रमाणामध्ये धोकाधडी होते. ज्या समाजाकरिता हे महामंडळ बनवलं जातं तिथपर्यंत योजना पोचतच नाही आणि चेअरमन किंवा डायरेक्टरच मग लोटला जातो, तोच खाल्ला जातो. कालांतराने चौकशा लागतात, मग त्याला जेलमध्ये राहावं लागतं. 8 वर्ष गडी जेलमध्ये होता ज्यांनी महामंडळाच्या नावावरती काही अफरातफर केल्या. परंतु ह्या महामंडळाला त्यांनी बघण्याचं जे स्वरूप होतं ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून होतं. आरक्षणाचे फायदे यदाकदाचित 100% सगळ्यांना देता येणार नाहीत हे त्यांनाही कल्पना होती. सरकारी नोकऱ्या ह्या मर्यादित असतात. मग काय केलं पाहिजे, तर काही चांगल्या योजनामध्ये एक सारथी संस्था त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली, जे एक शिक्षण क्षेत्रासाठी तरुणांसाठी कामकाजाला येईल आणि व्यवसाय करण्यासाठी महामंडळ. या महामंडळाचं स्वरूप करत असताना त्यांनी बऱ्याचशा महामंडळाचा अभ्यास केला आणि एक निश्चय केला फडणवीस साहेबांनी, की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज घ्या. बँकेमधून घेतलेलं कर्जाचं व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देणार. आपण जर मगाशी उद्योगमंत्र्यांचं भाषण जर ऐकलं तर त्याच्यामध्ये थोडीशी सबसिडीचा मुद्दा आला होता. खरी गोष्ट आहे, केंद्र किंवा राज्य सरकार वेगवेगळ्याच्या योजनेमध्ये सबसिडी देते. मग ही सबसिडी आपल्या महामंडळामधून कशी मिळाली, तर ही सबसिडी व्याज परतावण्याच्या माध्यमातून मिळाली. ही सबसिडी एकदा दिली जात नाही. बाकीच्या महामंडळाची सबसिडी एकदा आहे, केंद्राची पण एकदा येते. काही सबसिड्या लोन फेडल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मिळतात. परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची जी सबसिडी आहे, ही सबसिडी दर महिन्याला तुम्हाला मिळणार. उदाहरणार्थ, नॉर्मली एखाद्या बँकेमधून आपण कर्ज घेतलं तर त्याचं एक इन्स्टॉलमेंट असतं आणि इन्स्टॉलमेंटचं ब्रेकअप असतं प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट. मग प्रिन्सिपल अमाऊंट जे आहे ते त्या लाभार्थ्यांनी भरावं आणि इंटरेस्ट पण भरावा, परंतु भरल्यानंतर तो इंटरेस्ट महामंडळाला त्यांनी क्लेम करावा. ही योजना ज्या वेळेला सुरुवात झाली त्यावेळेला लोकांपर्यंत कशी पोचेल, लोक कशी ॲक्सेप्ट करतील. आम्ही महाराष्ट्राची माणसं थोडं ट्रेडिशनल आहोत, की आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये केंद्र किंवा राज्य सरकारची एखादी योजना आली ती फक्त इन्कमिंग आहे, त्याला परतफेड करायची नाही. खरं म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार हे खरं म्हणजे टॅक्स पेअरच्या माध्यमातून चालत असतं. मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स भरला जातो, मग उद्योगपत्यांकडनं भरला जातो, नोकरवर्गांकडनं भरला जातो आणि जी सबसिडी दिली जाते ना ती या वेगवेगळ्या टॅक्स पेअरच्या माध्यमातून दिली जाते. पण जो लाभार्थी आहे, जो या योजनेचा लाभ घेतो, कुठल्या योजनेचा, तो हे समजत नाही की अरे ही जी टॅक्स पेअर कोण आहेत,
हे मला जे सबसिडी मिळाली ही कुणाकडनं मिळाली आहे? ही टॅक्स पेअरकडनं मिळालेली आहे. परंतु तो काय विचार करतो, हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि राजकारणामध्ये आश्वासन देणं, निवडणूक आलं की कर्जमाफी करणं, त्याच्यामुळे आपल्या ज्या इंडियन इकॉनॉमीमध्ये हा जो मोठा वर्ग आहे ज्याच्यासाठी योजना आणतात, त्या योजनेच्या लोकांना एक कळालेलं असते की अरे काही काळजी नाही, आपण पैसे भरले ना काही टेन्शन नाही, 5 वर्षानंतर सरकार येणार आहे आणि सरकार येण्यापूर्वी आश्वासन देणार, आमचं सगळं कर्ज माफ होणार. आणि अशी झालेली माफी, कर्जमाफी ही आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिलेली आहे. परंतु या योजनेअंतर्गत असं काहीच होणार नाही. या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला जसं इन्स्टॉलमेंट भरायचं आहे तसंच तुम्हाला व्याज परतावनाही मिळेल. एखाद्या वेळेला जर तुम्ही इन्स्टॉलमेंट भरलं नाही तर तो व्याज परतावना तुम्हाला मुखावा लागेल, किंबहुना तो पुढच्या महिन्यामध्ये मिळेल, पण दर महिन्याला तो भेटणं फार गरजेचं आहे. ही योजना IR1ची आहे, ज्याच्यामध्ये व्यक्तिशः जुनी स्कीम आमची 10 लाखाची होती, ती आता आम्ही नवीन सरकार 8 महिन्यापूर्वीच गुवाहाटीचं सरकार हे आल्यानंतर आम्ही ती आता 15 लाखाला केलेली आहे. साहजिकच आहे, 15 लाख 5 वर्षासाठी देणार नाही, त्याला 7 वर्ष केली. दुसरी स्कीम आहे की ग्रुप कर्ज, त्याला आम्ही पार्टनरशिप पण म्हणू शकतो, IR2. एकत्रपणे व्यवसाय केला तर 50 लाखापर्यंतचं बँकेमधून आपण कर्ज घेऊ शकतो आणि घेतलेल्या कर्जावरचं व्याज हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल. साहजिकच आहे, प्रत्येक योजनेमध्ये काही ना काहीतरी टर्म्स अँड कंडिशन असतात. 8 लाखाचं उत्पन्न आहे, कारण ह्या अगोदर म्हणजे आदरणीय चंद्रकांत दादा हे पहिल्या वेळेला जे उपसमितीचे अध्यक्ष होते त्यावेळेला एखाद्या माणसाला आर्थिक निकषावरती कुठल्याही योजना लावायच्या असेल ती व्याख्या फार वेगळी होती. परंतु कालांतराने सरसकट 8 लाखाचं ज्याचं वार्षिक उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या असणाऱ्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. आता यदाकदाचित तुम्हाला वाटेल की अरे एकट्या माणसाचं 8 लाख, असं नाही. लग्न व्हायच्या अगोदर आईवडिलांचं मिळून 8 लाखाचं उत्पन्न असतं आणि जर लग्न झालं असेल तर नवरा बायकोचं 8 लाखाचं उत्पन्न ग्राह्य धरलं जाईल. हे महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे. डेफिनेटली तुमचं सिव्हिल चांगलं पाहिजे. आपण सगळे उद्योगपती आहात, काय ठिकाणी बँके क्षेत्रातली निगडीत असणारी लोक आहेत. ग्रामीण भागामध्ये एक लोकांना सवय असते, या पतसंस्थेमधून कर्ज घे, त्या पतसंस्थेमधून कर्ज घे, इथे फाईल ठेव, एकच फाईल 2-2 ठिकाणी ठेवली जाते आणि मग त्या बँकेच्या लक्षात येतं ज्या वेळेला तो बँक करप्ट होतो त्यावेळेला मग त्याच्यावरती कोर्ट केसेस होतात. सिबिल हा प्रकार महामंडळाने निर्माण केलेला नाही. सिबिल हा प्रकार RBIने घालून दिलेली काही नियमावली आहे. ज्या वेळेला आपण 3 ते 4 वेळेला एखाद्या बँकेकडनं कर्ज घेतो आणि ते कर्ज फेडत नाही, परतफेड करत नाही, त्यावेळेला आपलं सिबिल खराब होतं. आणि ज्या वेळेला सिबिल खराब होतं त्यावेळेला तुम्ही घेतलेल्या कर्जाची माहिती एका ऑनलाईन पोर्टलवरती येते आणि त्याच्यामध्ये मग तिथे ना पर्सेंटेज दिला जातो, पॉईंट्स दिला जातो. त्याच्यामुळे आपण सिबिल मेंटेन करणं फार गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेला आपण कर्ज घेतो, एखाद्या फायनान्सचं कर्ज घेतो आणि चुकून एका हप्ता थकवतो किंवा छोटं मोठं 50-100 रुपयाचं पैसे द्यायचं राहून जातं, कुठले तरी मिसलेनियस चार्जेस. पण ते जरी चार्जेस तुम्ही भरले नाहीत तरी तुमचं सिबिल खराब होतं आणि जर सिबिल खराब झालं तर तुम्हाला बँक कर्ज देत नाही, कारण ही नियमावली RBIच्या माध्यमातून घालून दिलेली आहे. ग्रामीण भागामध्ये नक्कीच याचा अडचण होतो, कारण शेतकरी शेतीकरिता, पिकाकरिता त्या ठिकाणी राज्य सरकार, केंद्र सरकारच्या योजनेमधून पीक कर्ज घेत असतो. अचानक दुष्काळ पडला, गारपीट झाली, ओला दुष्काळ आला आणि मग तो अपेक्षा करतो की सरकारने आम्ही घेतलेलं पीक कर्ज हे माफ करावं. परंतु 100% तेवढं पीक कर्ज माफ होत नाही, त्याला कुठल्या तरी प्रकारे अनुदान दिलं जातं जे दरवेळेला कुठलं तरी गव्हर्नमेंट देत असतं. परंतु ते जरी दिलं तरी त्यांचं सिबिल इम्प्रूव्ह होत नाही. त्यांना ते इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळी रक्कम भरणं गरजेचं आहे. मंडळी, आज योगायोग आहे की आम्ही बोर्ड मीटिंग घेतली होती. बोर्ड मीटिंगमध्ये काही नवीन विषय आम्ही त्या ठिकाणी घेण्यात आलेत. साहजिक आहे, जिथे ट्रॅक्टरची योजना कुणासाठी काय उपयोग येणार नाही, कारण जवळपास शहरी भागातली लोक आहेत. परंतु आम्ही जी ट्रॅक्टरची योजना
2019ला मी अध्यक्ष असताना सुरू केली होती, ती मागच्या सरकारने त्यावेळेला बंद केली. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये जो शेतकऱ्यांचं शेतीमालाचं जर कुठलं स्वतःचं वाहन असेल घेऊन जाण्यासाठी तर ती ट्रॅक्टर आहे. परंतु मला माहीत नाही मागच्या गव्हर्नमेंटमध्ये काय उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, त्यांनी ट्रॅक्टर योजनाच बंद केली. ज्या 4006 म्हणजे 4006 लाभार्थी आपले ते ट्रॅक्टरच्या योजनेच्या होते, ती आज आम्ही योजना सुरू करायचा निर्णय घेतला. तो निर्णय घेत असताना आम्ही त्याच्यामध्ये एक नियम केला. आपल्याला कुणाला कल्पना असेल की मोठमोठे साखर कारखाने त्यांच्या साखर ऊस देत असणाऱ्या शेतकऱ्यांचं, खास करून मला वाटतं बऱ्याचशा लोकांना कल्पना आहे की इन्स्टिट्यूशनल सेल म्हणून त्या ठिकाणी एक कलम आहे की मॅन्युफॅक्चरांनी त्या साखर कारखान्यांनी जर त्या ठिकाणी 100, 200 किंवा 500 ट्रॅक्टर जर घेण्याचा निर्णय घेतला त्यांच्या असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, तर त्या ठिकाणी एक इन्स्टिट्यूशनल बेनिफिट दिला जातो, इन्स्टिट्यूशनल सेल, आणि त्या माध्यमातून मॅन्युफॅक्चर कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट देत असते. आम्ही महामंडळामध्ये निर्णय घेतला की महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आजही एक वर्षाला कमीत कमी तो 3 ते 4 हजार ट्रॅक्टर सहज घेऊ शकतो. म्हणून ज्या ट्रॅक्टरच्या कंपन्या इन्स्टिट्यूशनल सेल म्हणून जे महामंडळाच्या थेट लाभार्थ्यांना बेनिफिट देतील आणि बेनिफिट देत असताना तसं महामंडळाशी करार करतील, अशांच्यासाठी ट्रॅक्टर योजना आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. नव्यानं या ठिकाणी NBFCचा एक मुद्दा मी सहज सांगू इच्छितो. NBFCचाही मुद्दा लाभार्थ्यांसाठी फार यशस्वी ठरला होता, परंतु त्याच्यामध्ये एक त्रुटी होती. ती त्रुटी काय होती की काही ठिकाणी NBFC 15-16% त्या ठिकाणी चार्जेस लावत होते. आम्ही NBFCला बोलवलं, आम्ही सांगितलं की आम्ही 12% व्याज परतावा देतो, जर आपण 12%पेक्षा अर्धा 1% जरी केलात तरी ठीक मान्य करू, पण 15-16% मान्य करणार नाही. म्हणून ज्या NBFC बँका या महामंडळाशी करार करतील आणि एकच व्याजाचा दर हे निश्चित करतील, अशा NBFCच्याच त्या ठिकाणी कंपन्यांना आम्ही मान्यता देऊ, जेणेकरून महामंडळाच्या लाभार्थ्यांचा अधिकचा फायदा हो. बँक ऑफ इंडिया बरोबर करार केला. राष्ट्रीयकृत बँका या पहिल्यांदा पुढे आल्यात. खरं म्हणजे आपली योजना ही राष्ट्रीयकृत बँकांशी जास्त निगडीत आहे. सहकारी बँकांना आपल्याला मॉर्गेज द्यावा लागतो, परंतु राष्ट्रीयकृत बँकांना आपण 2 क्रेडिट गॅरंटी देतो. ते क्रेडिट गॅरंटी दिल्यानंतरही बऱ्याचशा वेळेला राष्ट्रीयकृत बँका टाळाटाळ करतात, कारण राष्ट्रीयकृत बँकांना मोठे उद्योगपती पाहिजेत, ज्याचे 1 कोटी, 4 कोटी, 5 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर्ज घेणारे. सामान्य माणसांच्या पाठीशी आजही राष्ट्रीयकृत बँका उभ्या राहत नाही. परंतु बँक ऑफ इंडियाने खूप चांगलं धोरण घेतलं आणि त्यांनी 5 जिल्ह्यासाठी करार केला. आता ते उर्वरित महाराष्ट्रासाठी करार करणार आहेत. म्हणजे भविष्यामध्ये जे कोणी जिल्ह्यामध्ये लाभार्थी आता LY काढतील, त्या LY काढलेल्या लाभार्थ्यांना आम्ही बँक ऑफ इंडियामध्ये जावं आणि आपला प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा आणि आपल्या व्यवसायासाठी त्यांच्याकडनं अधिकृतपणे कर्ज मंजूर करून घ्यावं, अशा प्रकारचे गाईडलाईन्स आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. नक्कीच या महामंडळामध्ये आम्ही सामान्य लोकांसाठी काय करू शकतो, म्हणजे नव्यानं ज्या वेळेला हे परत एकदा सरकार आलं त्यावेळेला एक बैठक आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली आणि चंद्रकांत दादांनी काही सूचना केल्या आहेत की सामान्य माणसं म्हणजे कोण, हे रस्त्यावरती व्यवसाय करणारी छोटी मोठी माणसं जी प्रामाणिकपणे काम करतात, कोऑपरेटिव्ह बँकेमधून पतसंस्थेमधून पैसे घेतात. आता आपलं महामंडळ काय पतसंस्थेच्या योजनेला लागू होऊ शकत नाही, कोऑपरेटिव्ह बँकेंना पण मर्यादा आहेत. मग काय करायचं, तर आम्ही ह्या वेळेला 2 लाखाची अशी एक योजना काढली की ज्या योजनेमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट द्यावा लागणार नाही, परंतु 1 टाइम एक प्रोजेक्ट द्यावा लागेल एका साधारण कागदावरती आणि त्याचा आधार धरून ती बँक तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज देईल. डेफिनेटली तुम्ही जिथे व्यवसाय करता, उदाहरणार्थ दादरमध्ये करत असाल तर दादरमधल्या बँकेमध्ये तुमचं बँक अकाउंट असलं पाहिजे. नाहीतर तुम्ही असाल दादरला आणि बँक कराल तुम्ही बोरवलीची, तर तुम्हाला कर्ज देताना त्यालाही अडचण येणार, कारण बँकेच्या मॅनेजरच्या किंवा त्यांच्या असणारे रिकव्हरी एजंटच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा ह्या फुटपाथवरती हा व्यवसाय करतो. किंवा ग्रामीण भागामध्ये जिथं आठवडा बाजार भरतो
त्या ठिकाणच्या लोकांनाही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही फायद्याची योजना आहे. ही योजना आम्ही त्या ठिकाणी आता लवकरच म्हणजे पहिल्यांदा 11 जानेवारीच्या बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही प्रस्ताव ठेवला. आज त्याची मान्यता मिळालेली आहे. म्हणजे पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ती आता योजनेचा लाभ घेता येईल. मंडळी, पंतप्रधानांची योजना आहे PMEGP, CMEGP. याच्याबद्दलची आदरणीय उदयजी सामंत साहेब मंत्री महोदयांनी सांगितली की 50 लाखापर्यंतची योजना भविष्यामध्ये आम्ही 1 कोटीपर्यंतची करू. खरं म्हणजे माझा आणि व्यवसायाचा काही संबंध नाही. मी कामगार नेता आहे. तुमच्या कित्येक कारखान्यामध्ये यदाकदाचित माझाच माथाडी कामगार काम करत असेल. मगाशी प्रसाद लाडनी सांगितलं की टेम्पोमध्ये पेपरचे बंडल खाली उतरवणाऱ्याला हार्ड लोडर्सला पैसे वाचवण्याचं काम केलं म्हणजे तिथे माझ्या माथाडी कामगारांचं काम होतं. पण असू द्या, त्याबद्दल वाद नाही. खरं म्हणजे मी या व्यवसायाशी जोडलेलो नाही. माझा कुठलाही व्यवसायाचा गण नाही. परंतु ग्रामीण भागातल्या माणसाला, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला जर आपल्याला त्याला पायावर उभा करायचा असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ खूप मोठ्या प्रमाणाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातला माणूस प्रवाहामध्ये यायला लागलेला आहे. आज महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला कुणालाही वाटत असेल कारण हे कागदावरचं आहे, बिलकुल नाही. महाराष्ट्रामध्ये आम्ही आत्तापर्यंत 58,501 लाभार्थी त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. 4,038 कोटीचं कर्ज वाटप झालेलं आहे. 4,038 कोटी, 40 कोटी नाही, 4,038 कोटीचं. त्याचबरोबर 392 कोटीचं व्याज परतावा दिलेलं आहे. 4,000 तुम्ही कशाला म्हणता तुम्ही मला सांगा. 4,000 रुपये, 4,000 कोटीचं कर्ज वाटप ह्या महाराष्ट्रातल्या मराठा माणूस, मराठी म्हणणार नाही कारण ही योजना मराठ्यांसाठी राखीव करण्यात आलेली आहे. आज मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातला शेतकरी, तरुण वर्ग वेगवेगळ्या योजनेसाठी तो लाभ घेतोय. ही खरंच फार मोठ्या प्रमाणामध्ये यशाची बाब आहे. अडचणी आहेत, मी मान्यच करतो. इंडस्ट्रीच्या लोकांनाही अडचण आहे. उदय सामंतजी काय म्हटले की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये काही अडचणी आल्या तर माझ्याकडे या. अडचणी आहेत, पण त्या अडचणीमध्ये मात करण्याचं काम आमचा तरुण वर्ग करत असतो. आणि महामंडळ या महाराष्ट्रामधील मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, हे मी जाहीरपणे सांगतो. कोकणामधला उद्योजक होण्यासाठी आम्ही वारंवार चर्चा करतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणच असं 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. या जिल्ह्यामध्ये आमचे लाभार्थी नाहीत. मी सहज माझे एक बायकर्स मित्र आहे, आज आलेत, हार्डली डेव्हिडसनची असतील इथे कुठेतरी, आहेत का काय माहीत नाही, मला त्यांचं नाव लक्षात नाही आहे. सहज त्यांना विचारलं, म्हटलं अशी काय परिस्थिती आहे. म्हटलं नरेंद्र, ग्रामीण भागामध्ये कोकणातली माणसं कर्ज घेत नाही. मी म्हटलं का. म्हटलं आंबा आहे, त्याच्यानंतर तुमचं नैसर्गिक शेती आहे नारळाची. मग मी त्यांना म्हटलं असं का. तर म्हटलं खरंच शेतकरी घेत नाही. मी म्हटलं असं नाही आहे. कोकणामध्ये सबसिडी म्हणजे महामंडळाच्या माध्यमातून त्यांना व्यवसाय करण्यासाठी सबसिडी मिळते. या मुद्द्यावरती तुम्ही व्यवसाय करण्यासाठी एक धाडस दाखवा. कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन स्थळे आता विकसित होत आहे, रस्ते वाढत आहेत. पाचगणी आणि महाबळेश्वरचा जो पर्यटक आहे हा बऱ्यापैकी आता गोव्याला जाण्यापेक्षा स्कुबा डायव्हिंग, हे डायव्हिंग, ते डायव्हिंग करण्यासाठी कोकणामध्ये त्या ठिकाणी उतरू शकतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोकणातल्या जर मराठा समाजाच्या लोकांनी थोडंसं धाडस जर केलं तर नक्कीच तो त्या ठिकाणी उद्योजक होऊ शकतो. उद्या सिंधुदुर्गामध्ये आदरणीय आमदार निलेशजी राणे साहेबांनी या योजनेअंतर्गत बैठक लावलेली आहे. आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे त्यामध्ये की जास्तीत जास्त लाभार्थी, जसं पश्चिम महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, या सगळ्या ठिकाणी जर योजनेचा लाभ मिळत असेल तर मग आमचा कोकणातला माणूस का मागे पडतोय. इवन दो मी तर म्हणेल मराठी माणूस जो मुंबईमध्ये कोकणातली चाकरमाग ज्याला म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तुम्ही धाडस दाखवा, अडचणी येऊ शकतात, पण अडचणीला मात करण्याकरिता आणि तुमच्याकरिता बँकेपर्यंत जाऊन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. एवढंच बोलतो आणि माझे लांबलेले विचार थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.